मागच्या व्हिडिओमध्ये आपण साखरपुड्याचा सुंदर कार्यक्रम बघितला। रामकृष्ण हरी मित्रांनो, मी मंगेश सपकाळ। आज आपण खानदेशातील सर्वात धमाल आणि रंगतदार हळदीचा कार्यक्रमात खानदेशात हळद म्हटलं की वेगळीच मजा। खरं सांगायचं तर लग्नाच्या दिवशी जितकी मजा येत नाही ना, त्यापेक्षा जास्त मजा हळदीच्या दिवशी येते बरं का। त्यामुळे खानदेशाची हळद लय भारी असते। नवरीबाईला हळद लावायला सुरुवात झाली आणि एका मागून एक सगळ्यांनी हळद लावली। फोटो काढ, प्रत्येक जण हा क्षण एन्जॉय करत होता। हळदीचा कार्यक्रम संपताच देव नाचवायचा कार्यक्रम सुरू झाला। डीजे लावला होता आणि अनिल दादा, निंबोरीतील मित्रमंडळ, दीपक भाऊ सगळे जमले होते। डीजेचा आवाज इतका जोरात होता की कोण काय बोलत आहे तेच कळत नव्हतं। थोड्याच वेळाने देवांची पूजा सुरू झाली। महिला मंडळ गाणी म्हणत होते आणि तो क्षण बघताना मनाला एक वेगळी शांतता मिळत होती। खरं सांगायचं तर असा पारंपरिक कार्यक्रम मी पहिल्यांदाच अनुभवत होतो। लग्न आयुष्यात एकदाच होतं आणि हे क्षणही एकदाच येतात, म्हणून प्रत्येक क्षण जगून घ्यायला हवा। माझ्या लग्नाची आठवण आली की इमोशनल झाल्यासारखं वाटतं। सगळं इतकं पटकन झालं की ना मंडप ना ढोल ताशा, फक्त काही मिनिटातच सगळं उरकलं। त्यामुळे कधी कधी वाटतं त्या खास क्षणाचा आनंद घ्यायला मिळालाच नाही। पण ठीक आहे, आज हे सगळं बघून मन भरून आलं। खानदेशातील खास परंपरा म्हणजे मध्यभागी ठेवलेली भात, त्यावर रुमाल आणि त्यावर ठेवलेले देव, त्यांची पूजा केली जाते आणि महिला बाजूला बसून पारंपरिक गाणी म्हणतात। नंतर दुलडी म्हणजे टोपली, त्या टोपलीमध्ये देव ठेवले जातात, डोक्यावर देव घेतले जातात आणि जोडीने नाच गाणं केला जातो, म्हणजे देव नाचवले जातात। खरंच इथं प्रत्येक गोष्ट नाचत गाचत अनुभवायला मिळते। सर्वांनी दुलडी घेऊन देव नाचवले। व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि अजून असेच गावाकडचे सुंदर क्षण पाहण्यासाठी फॉलो नक्की करा।
रात्रीचे 12:30 वाजले होते. सगळे झोपायची तयारी करत होते, कारण उद्या लग्नाची धावपळ होती. पण झोप कोणालाच येत नव्हती, खास करून नवरीबाईला तर अजिबात नाही. थोड्या वेळ गप्पा छप्पा मारल्या आणि शेवटी आम्हीही आराम केला. उद्या आपण दीपालीचं लग्न पाहणार आहोत. तोही अनुभव खूप खास असणार आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि अजून असेच गावाकडचे सुंदर क्षण पाहण्यासाठी फॉलो नक्की करा.